हॅलो, श्री स्वामी समर्थ. मी आज तुम्हाला पिठल्याची रेसिपी सांगणार आहे, जी एनी टाईम सगळ्यांच्या घरी केली जाते. त्यासाठी मी 2 कांदे मस्त चिरून घेतलेले आहेत आणि मिरच्याही मोडून घेतलेल्या होत्या. सो कढई तापायला ठेवल्यानंतर त्यामध्ये तेल टाकलं आणि तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये मी जिरं तडतडू दिलं. त्यामध्ये कांदा टाकला आहे आणि कांदा मस्त असा भाजून घ्यायचा आहे. तोपर्यंत आमच्या खिडकीमधला मी जो मनी प्लांट लावला आहे तो किती छान ग्रो झाला आहे तो बघू शकता आणि खूप ग्रो झालेला होता. तो मी आता काढून आमच्या दुसऱ्या बागेत पण लावलेला आहे आणि खूप छान पॉझिटिव्हिटी वाटते त्याने. आपण तेलामध्ये खोबरं, लसूण आणि कोथिंबिरीची पेस्ट घालणार आहोत आणि ती चांगली भाजून देणार आहोत. सो तुम्ही बघू शकता मी कोथिंबिरीची वडी बनवली होती आणि की जी सुंदर झालेली होती. कुणाला व्हिडिओ हवा असल्यास मला नक्की सांगा, मी व्हिडिओ नक्की तुम्हाला सेंड करेन. जो कांदा भाजल्यानंतर त्यामध्ये पुन्हा आपण मिरचीचा ठेचा भाजू दिलं. त्यामध्ये मिरचीचा ठेचा, हळद टाकणार आहोत आणि भाजल्यानंतर त्यामध्ये पाणी ओतणार आहोत. चवीनुसार मीठ टाकून त्याला छान उकळी येऊ द्या. तोपर्यंत आमच्या बागेतलं तुम्ही बघू शकता खूप छान असं जास्वंदीचं फूल आलेलं होतं आणि गुलाबाला पण खूप भरपूर फुलं लागलेली होती. सो त्या जास्वंदीच्या झाडाचं मी तुम्हाला नंतर सांगेन. खूप छान स्टोरी आहे ती. आणि नंतर त्याला उकळी आल्यानंतर पिठलं त्यामध्ये वैरायचं आहे, की जेणेकरून त्यात उकळत्या ह्याच्यातच हे करायचं, म्हणजे ते गाठी होणार नाहीत. आणि खूप छान झालेलं होतं. आणि रात्रीचा शेवट मी असा भगवद्गीता वाचून केला. सो लाईक, शेअर, सबस्क्राईब. थँक्यू सो मच. बाय.